एका मुलीचं लग्न झालं. मी नेहमी सांगतो, सासरी गेली, सासरी करून 2-3 महिन्यानं माहेरला आली. माहेरला आल्यानंतर तिची मैत्रीण भेटायला आली. ठकू, ए बाई कस काय ग तुझं सासर? ते सांगू लागली, बाई काय सुंदर सासर आहे ग, माझ्या बापान सासर नाही ग स्वर्ग पाहून दिलं माझ्यासाठी. बर 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 भाग्यवान आहे तू. कशी ग तुझी सासू? काय माझ्या सासूचं वर्णन करू ग, माझी आई तरी माझ्यावर लग्नाच्या अगोदर रागवत होती, पण माझी सासू मला कधीच रागवलं नाही ग, पोटच्या लेकीसारखं जपती. बर 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 बर. आणि सासरा ग? सासरा तर देव आहे ग, शांती ब्रह्म एकनाथ महाराजाचा दुसरा अवतार आहे. इतका गोड आहे ना, कधीच बिचाऱ्याचा त्राण नाही. मी त्यांनी सकाळी 8ला चहा मागितला तर मी 12ला देते, पण बिचारा कधी तक्रार करत. सासरा या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्याला घरात कोणाचा नसतो आसरा, त्याचं नाव ननंद. जिला कधीच होत नाही सुनेचा आनंद, तिचं नाव ननंद. देर, ज्याची नेहमी करावं लागते वरवर, त्याचं नाव देर. आणि सासू दिवसातून 2 वेळेस सुनेच्या डोळ्यातून आणती आसू. ती म्हणे, देर ग, काय देराचं वर्णन करावं ग, नेहमी माझी वरवर करत असतो. ननंद, ननंद तर एवढी चांगली बाई, बाबा मला सख्या बहिणीसारखा जीव लावती. आणि सगळं झालं आणि त्या ठकूला सकून विचारलं, का ग बाई ठकू, आणि नवरा ग? ठकू म्हणली, बाई तो मेला, मला 6 महिने झाले बोलतच नाही. आता खरं सांगा, लग्न झाल्यावर बायकोवर नवऱ्याने प्रेम करावं का बाकीच्या गणगोताईने? नवरा आला हाता मग कायची भय चिंता, हरी आला हाता हे प्रमाण गाथ्यातलंय. हरी आला हाता मग कायची भय चिंता. नवरा हातात आला की चिखलीत राहायला जमतं, घरी राहिलं तरी चालतं, नाही तरी चालतं, कारण हरी आला हाता ना. नवरा हातात आला तर माय बोलली, सासू बोलली तरी चालते, नाही बोलली तरी चालती. सासरा बोलला तरी चालतो, नाही बोलला तरी चालतो. देर बोलला तरी चालतो, नाही बोलला तरी चालतो. बहीण बोलली तरी चालते, कारण की प्रेम कोण करतोय? नवरा करतो. सगळे प्रेम करतात आणि नवऱ्याचाच सुख नाहीये, त्या मुलीला सासरी करमत नाहीये. नवरा दारुड्या असू द्या, पण तो कसा असावा? जीव लावणारा असू द्या. तसं नवरा म्हणजे एकादशी आहे माया हो. नवरा म्हणजे काय? एकादशी आहे. आणि बुधवार, शनिवार, मंगळवार, शुक्रवार हे सासू सासरे देर ननंद यांना एवढं काही महत्व नाहीये महाराज. सर्वच लोक तुमच्यावर प्रेमही करतील असंही सांगता येत नाही. ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता तेही तुमच्यावर करतील काही सांगता येत नाही. असं वाटतं लोकांना की बायकोला वाटतं नवरा प्रेम करतो, नवऱ्याला वाटतं बायको प्रेम करते, बापाला वाटतं पोरगो प्रेम करतो, पोराला वाटतं माय प्रेम करते, मायला वाटतं लेकरू प्रेम करतं, लेकराला वाटतं बहीण प्रेम करते. जगातली हे जेवढे काही नाते, तुमची बहीण तुमच्यावर किती प्रेम करते याचा जर प्रॅक्टिकली अनुभव घ्यायचा असेल तर फक्त 2 दिवाळीला तिला साडी घेऊ नका, 3री दिवाळीला गे कोर्टात. अरे बहिणीनं जर भावावर प्रेम केलं असतं तर धरणग्रस्त लोकांचे चक्क बहिणीने अडवले नसते ना. काय संबंध आहे प्रेम करायचा? लग्न झाल्यानंतर बहिणीचा काय संबंध राहतो महाराज? काही संबंध नाही. अहो या समृद्धी महामार्गामध्ये 45 लाख रुपये एकरनं पैसे भेटले. काही बहीण म्हणे, भाऊ पहिले अकाउंटला टाक. अगं मी तुझा भाऊ आहे ग, तुझ्या लग्नासाठी 5 एकर जमीन विकली, मला काहीच माहित नाही. सही जर लागत असेल तर पहिले 25 लाख दे तरच मी सही करते. माया हो, 2, 5, 10 हजार रुपयासाठी, लाख रुपयासाठी, जीवनभरासाठी तुमच्या भावाचं दार बंद नका करू बरं. कारण बहिणीसाठी हक्काचं दार फक्त आणि फक्त नवरा सोडलं तर भावाचंच असतं. लाख रुपये तुम्हाला जीवनभर पुरणार नाही, 5 लाख रुपये तुम्हाला जीवनभर पुरणार नाहीये. पण संकट आल्यानंतर नवरा सोडला तर तुमच्या पाठीमागं राहणारा फक्त तुमचा भाऊच आहे ना. पण नाथ बाबा सांगतात, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. हा बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कुणाची कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही
नाही कुणाचे कोणी नाही नाही कुणाचे बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सखे सोय रे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील दागे दोरे प्राणा मायेचा बाजार भगवंताने गजेंद्राचा उद्धार केलाय गजेंद्राच्या कथेमधून एक घरी घेऊन जा की या विश्वामध्ये देव सोडून या जगात माझं कोणी नाहीये कालही तो तुमच्या सोबत होता आजही तो तुमच्या सोबत आहे उद्या सुद्धा तुमच्या संकटात जर कोण उभं राहील तर तो फक्त आणि फक्त देव उभा राहील पण हजार संकट आले तरी चालते पण देवाचा विसर जीवनामध्ये होऊ देऊ नका एक किती जरी मोठं दुःख आलं तरी देवाला विसरायचं नाही दोन अरे दुःख सुद्धा देवानंच निर्माण केलेलं आहे सुख सुद्धा कोणा निर्माण केलेलं आहे देवानंच केलेलं आहे मग दुःख आलं की देवानं आणलं सुख आणलं तुम्ही आणलं अजिबात नाही महाराज काही गोष्टी तुमच्या इथं लिहिलेल्या आहे कुठं लिहिलेल्या आहे इथं सटवीनं लिहिलेल्या आहे त्या कोणी लिहिलेल्या आहे सटवीनं कितव्या दिवशी तुम्ही होते का त्यावेळेस हजर पाचव्या दिवशी कितव्या दिवशी पाचव्या दिवशी आता पूर्वी मुलींचं बाळांपण झालं की पाचव्या दिवशी माय मावल्या दिवा लावून ठेवायच्या की बा काही चुकीचं नको लिहायला आता पोरग जन्माला आल्याबरोबरच काचात टाकतात मग ती सटवी जातीच कशी तिथं हा एक मोठा प्रश्न आहे म्हणजे काही काहीच लिहिलंच नाही काही विसरून गेलेली महाराज ती काय गेलेली विसरून गेलेली सटवी लिहायची अष्टम स्कंदामध्ये शेवटच्या उत्तरार्धामध्ये समुद्र मंथनाची कथा आलेली एकदा दुर्वास ऋषी फिरत फिरत कुठे गेले वैकुंठात गेले स्वर्गामध्ये गेले आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर इंद्राने सुंदर असं आदरातिथ्य केलं आगतम स्वागतम सुस्वागतम महाराजी या आणि इंद्राचं ते आदरातिथ्य पाहून दुर्वास ऋषीला एवढा आनंद झाला आपल्या गळ्यातली प्रसादी माळा त्यांनी काय केली इंद्राच्या गळ्यामध्ये टाकली पण इंद्रानं दुर्वास ऋषी निघून गेल्यानंतर इंद्रानं आपल्या गळ्यातली साधूने दिलेला प्रसाद ऐरावत नावाचा जो हत्ती त्या हत्तीच्या गळ्यामध्ये टाकली राग आला दुर्वास ऋषीला संपत्ती मताने मातलाय तू अपमान करतोय साधूचा जा तुझी सर्व संपत्ती नष्ट होऊन जाईल समुद्रामध्ये जाईल आता समुद्रामध्ये गेल्यानंतर इंद्र रडायला लागला काय करावं कसं करावं काय करावं कसं करावं भगवंताची आराधना केली आणि मग समुद्र मंथन करायचं ठरवलं वासुकी नावाचा सर्प आहे मंद्राचल नावाचा पर्वत आहे अर्धे राक्षस आहे अर्धे देवता आहे मंथन सुरू झालं 14 रत्न त्या समुद्र मंथनातून निघालेली किती रत्न आहे 14 त्यामध्ये मदिरा म्हणजे दारू सुद्धा समुद्र मंथनातूनच आलेली बरं कुठून आलेली आहे विष भोलानाथ से निराला कोई और नहीं डम
डमरू वाले से निराला कोई और नहीं, भोलानाथ से निराला कोई और नहीं, डमरू वाले से निराला कोई और नहीं। इनका डमरू डम डम बाजे, अगम निगम के भेद खोले, ऐसा डमरू बजाने वाला और नहीं, भोलानाथ से निराला कोई और नहीं। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती। भोळा आहे ना महाराज, किती भोळा असावं महाराज। आपण पण भोळे, आपण संधी साधू भोळे। लोक म्हणतात ना, काही बाय म्हणतात बाई माझा नवरा लय येडा आहे। हा येडा नाही, हा संधी साधू आहे। बाई माझा नवरा लय भोळा आहे। भोळा नाही, तो संधी साधू भोळा आहे। आपण येड्याचं ढोंग करतो महाराज। काय करतो? येड्याचं ढोंग करतो। एक माय माऊली आपल्या नवऱ्याला म्हणे, का हो काय ग, किती प्रेम करतो तुम्ही माझ्यावर? एवढं प्रेम करतो की तुझ्या विना मी राहूच शकत नाही। हा प्रत्येक नवरा बायकोला 101% खोटं बोलतो। प्रत्येक नवरा बायकोला 101% मी तुझ्या विना राहूच शकत नाही। आणि मग ती रडायला लागली, एवढं प्रेम करतो तुम्ही माझ्यावर? म्हणे खूप प्रेम करतो ग, आणि जर मला काही बरं वाईट झालं तर म्हणजे मी येडा होऊन जाईल। काय होऊन जाईल? मी येडा होऊन जाईल। मग ती हळूच म्हणली, का हो तुम्ही दुसरं लग्न करसाल का? तो म्हणे येड्या माणसाचं काय सांगता येतं बाई, संधी साधू आहे आपण। कोणते साधू आहे? स्वर्गातील अमृत देवतांनी पेलं, त्याच्यामुळं देवता अमर झाले, आणि देवता अमर झाले त्याच्यामुळे देवता राक्षसाला त्रास देऊ लागले। बली देवतांचं राक्षसांचं युद्ध झालं। राक्षस परास्त झाल्यानंतर प्रल्हादजीचे जे नातू आहे, भक्त प्रल्हादजीचे नातू बली महाराज, बलीचे गुरु शुक्राचार्य। कोणते? शुकाचार्य वेगळे आणि हे शुक्राचार्य। त्या शुक्राचार्यांकडे गेले आणि सांगितलं, महाराज मी देवतांना मारू नाही शकत, कारण त्यांनी अमृत पेलं, ते अमर झाले, पण त्या देवतांवर मी विजय कसा मिळवणार याच्यासाठी तुम्ही मला काहीतरी सांगा। मग शुक्राचार्यांनी राजा बलीला 3 सेवा सांगितल्या। एक गुरु सेवा, एक गौ सेवा आणि एक संत सेवा। त्याच्यामध्ये सर्वात महान सेवा जी ती गौ सेवा आहे, ती प्रत्येकाने केलीच पाहिजे। दुसरी आहे गुरु सेवा, पण गुरु तसा असला बी पाहिजेत ना। गुरु कसा असला पाहिजे? सेवा करण्याच्या लायकीचाही असला पाहिजे। कबीर महाराज सांगतात ना, गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे, शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले। मी भाग्यवान गुरु आहे महाराज, शिष्य आहे मी, भाग्यवान शिष्य आहे। माझ्या गुरुने आतापर्यंत त्यांच्यासाठी मला काहीच मागितलं नाही, जेवढं मागितलं तेवढं देवासाठीच मागितलं, त्याच्यामुळे मी समाधानी आहे। गुरु तो ऐसा चाहिए, नाही तर शिष्य भेटला की काही काही गुरु नुसते कापायचंच करतात महाराज। त्याला अंगठीच मागल, गाडीच मागल, काय मागतील ते काही सांगता येत नाहीये। गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा याच्यासाठी एक आता 3:15 झाले। गुरुच्या शास्त्रामध्ये 3 जोड्या आहे, खूप सुंदर प्रसंग आहे। पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची, एक दुसरी जोडी माझ्या ज्ञानोबरायची आणि निवृत्तीनाथाची 2, आणि तिसरी जोडी माझ्या जगद्गुरु तुकोबरायची आणि निळोबरायची। लक्ष देऊन ऐका। शिष्याची गुरुविषयी असणारी निष्ठा आणि गुरुचं शिष्यावर असणारं प्रेम याच्यासाठी 3 जोड्या मी तुम्हाला सांगतो। धावत्या योगात घेऊ, खूप गोड प्रसंग आहे पहा। मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ रस्त्याने जात असताना एका मायमाऊलीच्या घरी वडे केलेली होती। वडे, वड्याचा सुगंध ज्या वेळेस मच्छिंद्रनाथाला आल्यानंतर मच्छिंद्रनाथ म्हणतात, हे गोरक्षा
गोरक्षा मला वडे खायचे गुरुजी, चला आश्रमावर मी काहीतरी व्यवस्था करतो. आणि गोरक्षनाथ जोळी घेऊन त्या माय माऊलीच्या दारात गेले. त्या माय माऊलीला म्हणले, माय हे माय अलक निरंजन भिक्षाम दे. आता दररोजच गोरक्षनाथ भिक्षेसाठी येत होते, तिच्यामुळे तिनं ताटामध्ये कोरडा शिदा घेऊन आला. असं सांगितलं जातं की संन्यासी महात्मा कोणाच्या हातचं बनवलेलं खात नाही, ते स्वतः बनवून खातात. अशा बऱ्याचशा काही संन्यासी महात्म्यांचा नेम आहे. त्यावेळेस गोरक्षनाथाने हात जोडल्याने सांगितले, आई आज कोरडा शिदा नको, तुमच्या घरी जे वडे केलेले त्यातले 2 वडे माझ्या गुरुजीसाठी द्या. आता ती माय माऊली एवढी काही धार्मिक नव्हती, नास्तिक होती. तिला काय महाराज लोकांशी ती म्हणे, का बे तुझ्या गुरुजीला बरं चांगलं चांगलं खा वाटतं. माईक बंद करा बरं, आवाज येणार, माईक बंद करा. गोरक्षनाथाने हात जोडले, आई आतापर्यंत माझ्या गुरुजीने मला कधीच काही मागितलं नाही. मी जर 2 वडे देऊ शकलो नाही तर माझ्या शिष्यत्वाच्या नात्याला कलंक लागल ग, दे ना. गुरुविषयी असणारं प्रेम, गुरुविषयी असणारी निष्ठा, गुरुविषयी असणारी उत्कंठा पाहिल्यानंतर त्या माय माऊलीने गोरक्षनाथाला प्रश्न केला, गोरक्षा काय माय किती प्रेम करतोस गुरुजीवर? मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे. मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार. हे वाक्य ऐकल्यानंतर त्या माय माऊलीने सांगितलं, एवढं प्रेम करतोस गुरुजीवर? हो, मग तुझा एक डोळा काढून दे, मी तुझ्या गुरुजीला वडे देते. क्षणाचाही न विचार करता डोळा काढला, त्या माय माऊलीच्या हातात दिला, वडे घेऊन आश्रमात आले. एक हात डोळ्याला आणि दुसऱ्या हातामध्ये वडे. मच्छिंद्रनाथ वडे खात असताना मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाकडे बघितलं, हे गोरक्षा काय झालं डोळ्याला? काही नाही गुरुजी, रस्त्याने येत असताना थोडी काठी लागली, त्याच्यामुळे थोड्या वेदना होत आहेत. परत विचारलं, गोरक्षा खरं सांग काय झालं? काही नाही गुरुजी, रस्त्याने येत असताना थोडी काठी लागली, त्याच्यामुळे थोडं रक्त येत आहे. रागवले गुरुजी, खरं सांग. डोळ्याचा हात काढला तर डोळाच नव्हता. मच्छिंद्रनाथाने वडे खाणे थांबवलं. काय झालं वेड्या, डोळा काय झाला? गुरुजी मी ज्या माय माऊलीकडे वडे आणण्यासाठी गेलो, त्या माय माऊलीने मला प्रश्न केला, किती प्रेम करतोस? मी सांगितलं माझ्या गुरुजीसाठी मी प्राण द्यायला तयार आहे. त्या माय माऊलीने मला डोळा काढून मागितला, गुरुजी मी डोळा काढून दिला आणि वडे घेऊन आले. ढसा ढसा रडायला लागले. मच्छिंद्रनाथ, वेडा झालास का रे? 2 वड्यासाठी कुठं डोळा काढून देत असतात का? गोरक्षनाथ रडायला लागले. गुरुजीची चरण धरले आणि गुरुजीला सांगितलं, गुरुजी त्या माय माऊलीने 2 वड्यासाठी फक्त माझा 1 डोळा काढून मागितला. त्या माय माऊलीने त्या 2 वड्यासाठी माझी मान कापून मागितली असती गुरुजी, तरी मी तुमच्यासाठी दिली असती. एवढं प्रेम आहे माझं तुमच्यावर. आता एवढं प्रेम जो शिष्य गुरुजीवर करतो, ते गुरुजी काही तुमच्या माझ्या गुरुजी सारखे खिडकीकडे धरणारे गुरुजी असतील का? माश्या धरणारे मच्छिंद्रनाथ होते ना ते. कमंडलूतलं पाणी हातात घेतलं आणि हातातून कमंडलूतलं पाणी डोळ्यावर शिंपल्याबरोबर डोळा जसाच तसा. फक्त माझी विनंती असली, दृष्टांत कीर्तनात ऐका, कथेत ऐका, प्रॅक्टिकली करून पाहू. 2024 मध्ये एवढी ताकद नाही राहिली बरं कोणाकडे. एखाद्या बावळ्याच्या नादीला डोळाही जाईल, महाराज जाईल, आंधळे होसाल तुम्ही. पण जीवनाचं कल्याण जर करायचं असेल तर गुरुजीच्या सहवासामध्ये जा. कुछ न बिगड़ेगा तुम्हारा गुरु शरण आने के बाद, हर खुशी मिल जाएगी चरणों में झुक जाने के बाद। फूल से जा करके पूछो छाई है कितनी बहार। एखाद्या फुलाला जाऊन विचारा, नाही फुला तू एवढा टवटवीत कसा दिसतो, एवढा गोड कसा दिसतो, एवढा सुगंधित तुझा वास काय येतो, ते फुल काय सांगतं पहा। फूल से जा करके पूछो छाई है कितनी बहार, रात भर कांटों पे सोया गली में आने के बाद, कुछ न बिगड़ेगा तुम्हारा गुरु शरण आने के बाद। कुछ न बिगड़ेगा
चरणों में झुक जाने के बाद खूप महत्वाची. पहिली गौ सेवा, दुसरी गुरुची सेवा, तिसरी संताची सेवा. या तिन्ही सेवा राजा बलीने एवढ्या अंतःकरणापूर्वक केल्या. शुक्राचार्याने राजा परीक्षितीला शुक्राचार्याने राजा बलीला सांगितलं, राजा जा स्वर्गावर चढाई कर. स्वर्गावर चढाई केली, इंद्राला हरवलं आणि स्वर्गाचा अधिपती झाला. कोण? राजा बली. आपल्या मुलाच्या जीवनामध्ये दुःख आल्यानंतर सर्वात मोठं दुःख जर कोणाला होत असेल तर ते फक्त आणि फक्त आपल्या आईला. आणि देवतांची आई जी आहे ती अदिती, कश्यपाची पत्नी आहे. अदिती मातेने एक वेळेला खूप चिंताजनक आहे. यावेळेस कश्यप ऋषी म्हणतात, खूप उदास आहे, काय झालं, काय नाही, काय एवढी चिंता तू आहेस, सांग ना. काय नाही, माझे मुलं दर 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 भटकत आहेत. बली स्वर्गाचा राजा झालाय, काहीतरी करून त्या बलीपासून माझ्या मुलांचं स्वर्ग मला काय द्या, मिळवून द्या. कश्यप ऋषीने सांगितलं, हे माझ्या हातात नाही, याच्यासाठी तुला देवाची विनंती करावं लागलं. कश्यप ऋषीने अदिती मातेला एक व्रत सांगितलं. त्या व्रताचं नाव आहे पयोव्रत. कोणतं व्रत आहे? पयोव्रत. फाल्गुन शुक्ल प्रतिपदापासून तर त्रयोदशी पर्यंत जर हे व्रत केलं तर त्या मायमाऊलींना मुलगा होतो असं भागवत सांगतात. मी सांगत नाही. फाल्गुन शुक्ल प्रतिपदेपासून त्रयोदशी पर्यंत हे पद सांगितलेले आहे. आणि सुंदर असा कश्यप ऋषीने मंत्र दिलाय. यज्ञेश यज्ञ पुरुषाच्युत तीर्थ पाद तीर्थ श्रवण मंगल नामधेय अपर्णालोक मिजो अशोदयाद्य शन्न कृदीश भगवन्न सिदिननाथा. या श्लोकाचा पाठ अदिती मातेने केल्यामुळं अदिती मातेची ही स्तुती पाहून जगाचा मालकाने अदिती मातेसाठी जो अवतार घेतलाय, अदिती मातेचं दुःख निवारण करण्यासाठी, बलीचा उद्धार करण्यासाठी जो अवतार घेतलाय तो अवतार आहे भगवान वामनाचा. बोलिये वामन भगवान की जय. बोलिये वामन भगवान की जय. बलीने सुंदर असा यज्ञ केलेला आहे आणि त्या यज्ञामध्ये भिक्षा पात्र घेऊन वामन भगवान कुठे गेले? बलीला दान मागण्यासाठी गेले. ते बलीचं सुंदर बट रूप पाहिल्यानंतर बलीची मुलगा रत्नमाला, तिला सुद्धा वाटलं की हा जर माझा मुलगा असता तर मी याला स्तनपान केलं असतं. वामनाने भगवान बलीला 3 पाऊल जमीन मागितली. त्यावेळेस बली हसायला लागला. मी एवढा मोठा राजा आणि याची बुद्धी किती छोटी, 3 पावलं जमीन बघतो. देव मनातल्या मनात म्हणला, तू देऊन तर बघ. 2 पावलामध्ये भगवंताने सर्व विश्व व्यापलं. 3रा पाऊल कुठं ठेवू असं म्हणल्यानंतर बलीने सांगितलं, ओ महाराज काळजी करू नका, 3रा पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा. कुठं ठेवा? तुम्ही आतापर्यंत माझं धन घेतलं, पण धनापेक्षा जर मोठं कोण असेल तर धनाचा मालक असतो. कोण असतो? धन मोठं का धनाचा मालक? हो, धनाचा मालक. आणि 3रा पाऊल बलीच्या डोक्यावर भगवंताने ठेवलं. बलीला पाताळात घातलं. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. हे पाहिल्यानंतर बलीची जी आई आहे सुलोचना,
ती धावत पळत आली आणि सांगू लागली, भली हुई सती ना गई राजा बिरुचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ. वाह, छातीला हात लावून सांगू लागली, भली हुई सतना गई राजा बिरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ. प्रत्येक माय माऊलीने असाच मुलगा जन्माला घाला. जननी जने तो भक्त जने या दाता या शूर, नहीं तो जननी बांझ भली क्या खावे क्या नो. माय माऊलीने मुलगा जन्माला घालत असताना एक तो शूरवीर जन्माला घालावा, एक नाही तर तो हरिभक्त जन्माला घालावा, दोन नाही तर तो दानी जन्माला घालावा, तीन नाही तर मुलं तो कोंबडीला सुद्धा होतात ना महाराज. कोई चिल्ली ले गई कोई बिल्ली ले गई, हो गई बाटंबार. पुत्र ऐसा दे गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. जो देशाची सेवा करल, जो धर्माची सेवा करल, जो संतांची सेवा करल, जो भगवंताची सेवा करल, अशा माणसाचा हेवा देवाला वाटतो. कोणाचा वाटतो? अशा मुलांचा हेवा देवाला वाटतो. कोणाचाही हेवा देवाला वाटत नाही. महाराज सांगतात ना, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. दयाचा हरी वाटे देवा, हरी वाटे दयाचा हरी वाटे देवा, कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी 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 कन्या पुत्र होती जे सात्विक. भगवंताला बलीची आई सांगू लागली, हे देवा पवित्र झाली माझी कुस, भाग्यवान आहे मी की माझ्या कुशीमधून एवढा सुंदर पोरगा जन्माला आला. रे अख्ख्या विश्वाने ज्या जगाच्या मालकाला दान मागावं, अख्खं विश्व ज्या जगाच्या मालकासमोर भिकाऱ्यासारखं उभं आहे, देवा काहीतरी दे, देवा काहीतरी दे, देवा काहीतरी दे. किती भाग्यवान आई आहे मी, किती भाग्यवान माता आहे की माझ्या पोटी आलेलं लेकरू आणि त्या लेकराच्या दारात जगाचा मालक दान मागण्यासाठी उभा आहे. भली हुई सती ना गई राजा बिरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि
प्रभू पसरे. भगवंतानं सुद्धा बलीला मागावं एवढी ताकद बली महाराजांची. म्हणून म्हणतात ना, इडा पिडा जाओ आणि बलीचं राज्य येवो. अष्टमस्कंद या ठिकाणी समाप्त होत आहेत. नवम स्कंदामध्ये आपण माझ्या प्रभू रामचंद्राचं धावत्या योगामध्ये चरित्र पाहणार आहोत. आणि आपल्याला आज भगवान श्रीकृष्णाचा जन्मही करायचा आहे. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजा भगवंताचे जेवढे काही अवतार आहे त्यामध्ये परिपूर्ण अवतार जर कोणते असेल तर दोन, एक राम आणि दुसरा कृष्ण. राम कृष्ण दो एक है अंतर नहीं निमेष. इनके नयन गंभीर इनके चपल विशेष. ब्रह्माचे पुत्र मरीची झाले, मरीचीचे कश्यप झाले, कश्यपाचं एक नाव सूर्य, सूर्याचा जो मुलगा आहे तो विश्वस्वान, विश्वासांचा प्रद्युम्न, प्रद्युम्नाचा सर्याती. बाबा राजेचे एवढे महाराजे किती नावं सांगावे. नभगचे नाभाग, नाभागचे अंबरीश राजा. या अंबरीश राजाची एकादशीचं व्रत खूप सर्वांना माहीत आहे. नवम स्कंदामध्ये एकादशीचं महात्म्य खूप सुंदर सांगितलेलं आहे. अंबरुसी साठी जन्म सोसिये 10 गर्भ सोसी. अंबरुसीसाठी 10 गर्भवास सुचले. कोणी? माझ्या भगवंतानी. होय भक्ती केला तैस पूर्वी धरावी ते इच्छा. एकादशीचं महात्म्य सांगितलेलं आहे. आज दुपारी एवढी सुंदर शिवभाजी होती आणि बऱ्याचशा लोकांना उपवास होता, काही लोकांना गुरुवार होता. पण कोणी काही काढतात ते. बरं, काढू नये असं नाही केलं पाहिजे. ज्याला त्याला ज्याचा त्याचा स्वतंत्र अधिकार आहे. पण शास्त्रामध्ये 2 उपवास सांगितलेले, एक सोमवार आणि दुसरी एकादशी. गुरुवार करावा याच्यासाठी एखाद्या ग्रंथात तरी मला पुरावा द्या. गजानन महाराजांचा विजय ग्रंथ आहे, तो पूर्ण वाचा एकदा. आणि त्या ग्रंथामध्ये कुठंच असा उल्लेख नाही की गुरुवार धरावा म्हणून. साईबाबाचं साई चरित्र, त्याच्यात कुठंच उल्लेख नाही तिथं गुरुवार धरावा. शास्त्राने जे उपवास सांगितले ते करा. नेमकं बाई एकादशीची भाकरी खातात का? चतुर्थी आज? हा चतुर्थी, बरोबर आहे. चतुर्थी ना आज का गुरुवार आहे? तेच तर म्हणलं रविवार आहे आज. चतुर्थी बऱ्याचशा लोकांना. बरं, चतुर्थीला बगर चालत नाही, शब्दांना चालतो. जर सग यूट्यूबवर जा, तुमच्याकडे मोबाईल असेल, नाही तुमच्या लेकाकडे असेल, नाही तर सुनाईकडे असेल, नाही तर पोरीकडे असेल, 5 मिनिटं घ्या. साबुदाणा कसा तयार होतो एकदा पहा, म्हणजे मरेपर्यंत तुम्ही परत साबुदाणा खाणार नाही. आमच्या दिंडीत सुद्धा साबुदाणा होत नाही, इथंही होत नाही, कुठंच होत नाही. साबुदाणा हा शरीरासाठी सर्वात घातक आहे, सर्वात घातक, सर्वात घातक. आणि त्याची प्रक्रिया जर तुम्ही पाहिली तर मग जीवनात तुम्ही कधी साबुदाणा खाऊ शकणार नाही. काही म्हणतात आम्ही काशीला गेलो, काशी फळ चालत नाही. काही वेळा म्हणतात आम्ही काशीला गेलो, बशीनं चहा प्यायला जमत नाही, मग तांब्यान पे. काय काय काढतील येड्यावानी, काही कळत नाही. पीछे से आईवर आगे ढकल दी, असं नसतं हो महाराज. 2 उपवास शास्त्रामध्ये सांगितले. व्रत एकादशी करीन उपवास, गायीन अहरणेसी मुखीना. हे बघा, बाकीचे उपवास नाही केले तरी चालते, पण एकादशी केले की सगळे उपवास झाले. कारण पांडुरंग परमात्म्याची एकादशी, तो हा देवाचाही देवन बळिया माझा. आणि त्या देवाचे हे बाकीचे देव जे ते सवंगडी आहे. बाकीच्या देवाचे उपवास एकादशी केले की सगळे हत्ती के पाव में. एकादशी केल्यानंतर बाकीचे उपवास नाही केले तरी तुम्हाला पाप लागणार नाही. पण बाकीचे उपवास केले आणि एकादशीची जर नाही केली तर बाकीचे उपवास म्हणजे गाढ वानशेत खाल्लं पाप ना पुण्य, अशी वस्तुस्थिती. बरं,